ज्या किल्ल्याने प्रचंड मोठे युद्ध पाहिले, तसेच सह्याद्री पर्वतातील एक प्राचीन तटबंदी जो ऐतिहासिक महत्व आणि स्थापत्यकलेसाठी ओळखला जातो, तो किल्ला म्हणजे सिंहगड. कौंडिन्य ऋषीमुळे हा किल्ला पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखला गेला. पूर्वी हा गड आदिलशाहीत होता. छत्रपती शिवरायांनी सिद्धी अंबर या कोंढाण्याच्या किल्लेदाराला लाच देऊन हा किल्ला स्वराज्यात आणला. मात्र पुढे शहाजी राजांच्या सुटकेसाठी इसवी सन 1649ला हा किल्ला आदिलशाहीत परत द्यावा लागला. कोंढाणा परत स्वराज्यात यावा ही जिजाबाईंची इच्छा शिवरायांना पूर्ण करण्याचा चंग बांधला होता. परंतु तानाजींना ज्यावेळी हे समजलं, त्यावेळी त्यांनी मुलांचे लग्न बाजूला ठेवून शिवरायांना कोंढाणा परत स्वराज्यात आणून देण्याचे वचन दिले. रात्री उशिरा यशवंत नावाच्या घोरपड्याच्या सहाय्याने किल्ल्याकडे जाणारा एक उंच उंच कडा चढण्यात आला. त्यानंतर तानाजी आणि त्यांची माणसे आणि किल्ल्याच्या सेनापती उदयभान सिंग राठोड यांच्यात भयंकर युद्ध झाले. शेवटी महाराजांना ज्यावेळी गड जिंकल्याची आणि तानाजी मालुसरे धारतीर्थ पडल्याची वार्ता कानावर गेली, त्यावेळी ते बोलले, गड आला पण सिंह गेला.